तर आता बातमी आहे मुंबईमधून। मरीन लाईन स्टेशनच्या चिरा बाजार या परिसरातील चाळीचा भाग कोसळलेला आहे। चाळीचा काही भाग कोसळलेला असून तेव्हा घरात अनेक जण असल्याची माहिती मिळते। चाळीच्या शेजारी सुरू असलेल्या बिल्डिंगच्या कामामुळे चाळीला हादरे बसल्याची देखील माहिती मिळते। या घटनेमध्ये 4 जणांना दुखापत झाली आहे। त्यांच्यावरती उपचार देखील आता सुरू करण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी रवी करात आपल्या सोबत ठिकाणावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। रवी, कशी ही दुर्घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये किती जण जखमी झालेले आहेत, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आपण पाहतोय की माझ्या दृश्यामध्ये जी दिसते ही चुनावाला जी इमारत आहे। खरं तर ही 2 मजली इमारत आहे। 100 वर्षापूर्वीची इमारत आहे। आपण पाहतोय की हिचा काही भाग आहे तो कोसळलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की जो स्टेअरकेस आहे तो स्टेअरकेस सध्या कोसळलेला आहे। त्यामुळे अद्याप 3 जण या ठिकाणी जखमी झालेले आपण पाहतो की घटनास्थळी अग्निशमन दल असेल किंवा लोकल पोलीस असेल हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर 100 वर्षापूर्वीची ही जुनी बिल्डिंग होती। या बिल्डिंगला काही वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी धोकादायक नोटीस देखील आली होती। मात्र तरी देखील या इथे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांनी ही बिल्डिंगची जी मरम्मत आहे ती मरम्मत देखील केली होती। मात्र या नागरिकांचा आणि या रहिवाशांचं असं देखील म्हणणं आहे की आपण दृश्यामध्ये पाहतो की बाजूला जो रिकामी पॅसेज दिसतोय इथे जो फाउंडेशनचा जो काम चाललं होतं या कामामुळे या समोरच्या ज्या इमारतीला हादरे बसले आहेत। त्यामुळे आमचं जी भिंत पडलेली आहे आणि स्टेअरकेस पडलेले आहे। सचिन, खरं तर म्हणावं लागेल की ही दुर्दैवी जी घटना आहे ते आपण पाहू शकतो की इथे 17 कुटुंब राहतात। त्यापैकी एक कमर्शियल आहे, त्यापैकी 3 जण जखमी आहेत, त्यातला एक सिरियस देखील आहे असं देखील म्हटलं जातं। मात्र 100 वर्ष जुनी असली तरी देखील आम्ही या बिल्डिंगची जी मरम्मत केली होती मात्र आपण पाहतोय की खरं तर दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। संपूर्ण सविस्तर माहितीसाठी